भिवंडी तालुका के भरोड़ी ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक कुमार हरि पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्री विलास बबन पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्री विलास बबन पाटिल को भारी संख्या में मान्यवर व नातेवाईक, मित्र मंडली व सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व भरोड़ी गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्री विलास बबन पाटिल को शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्री विलास बबन पाटिल ने सभी लोगों का आभार माना। आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत भरोडी येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। या विशेष सभेसाठी माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक 10 मार्च 2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर आदेशानुसार दिनांक 13/3/2025 रोजी अजेंड्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती। आपण सर्वांना माहिती आहे की आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे। सदर अजेंड्यानुसार सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:30 श्री विलास बबन पाटिल यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले। सदर अर्जावर सूचक म्हणून श्री दिनेश श्रावण पाटील वार्ड क्रमांक 1 यांची स्वाक्षरी आहे। सदर अर्जाची मी सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान छाननी केली असता सदर नामनिर्देशन पत्रे वैध ठरवण्यात आले। त्या अनुषंगाने दुपारी 12 वाजता विशेष सभेस सुरुवात करण्यात आली आणि श्री विलास बबन पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत भरोडी येथे श्री विलास बबन पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा। आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपण सर्वांचे आभार, सर्व पत्रकार बंधूंचे आभार, धन्यवाद। आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो।
प्रथम माझ्या कमिटीचा आभार मानतो व ते माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले। तसेच आमचे सहकारी लालचंद पाटील, सत्यवान पाटील, प्यारलाल पाटील, कमलाकर दादा, दिलीप दादा, प्रल्हाद दादा, गंगाराम पाटील, विनोद पाटील यांचे भरपूर सहकार्य राहिले। आनंद तर होतेच, माझे जास्त माझे फॅमिलीला, माझ्या ग्रुपला यांना जास्त आनंद झालेला आहे, कारण मला वारंवार कॉन्टॅक्ट करून ते उत्साह देत होते। त्याच्याबद्दल माझे जे मित्र परिवार, फॅमिली, हे गाववाले यांचा भरपूर सहकार्य होता आपल्याला, कारण त्यांची एक इच्छा होती तर मी सरपंच पदाचा त्याला विलास पाटीलला मान मिळावा। भरपूर लोकांची अपेक्षा होती, तो पूर्ण झालेला आहे। माझे मित्र आहेत। ग्रामपंचायतला ज्यावेळेला ही बॉडी आमची निवडून आली त्याच वेळेलाही सगळ्यांचं अभिनंदन केलं होतं। त्यावेळेला विजय पाटील सरपंच होता आणि कोणी किती वेळ या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून काम करायचं तो त्यावेळेला फॉर्म्युला ठरलेला होता। त्या अनुषंगाने आज विलासची निवड झाली। खूप आनंद आहे की आमचा एक एक कार्यकर्ता या गावचा प्रमुख म्हणून या पदावर जातोय, बसतोय आणि गावच्या विकासासाठी आपल्या माध्यमातून काहीतरी व्हावं। गावचा प्रमुख म्हणून ज्यावेळेला सरपंच म्हणून ज्यावेळेला निवड होते तेव्हा माझ्या माध्यमातून काहीतरी झालं पाहिजे, तो ध्येय विलास बाळगून आहे आणि नक्कीच विलास त्याच्यात सक्सेस होईल। यश विलासला नक्कीच भेटेलच। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सरपंचमध्ये विराजमान होतोय आणि पंचायत समितीचा गण म्हणून या गणाचं मी नेतृत्व केलंय। ह्याच गणाने मला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं, उपसभापती मी याच गणामुळे झालो। त्यामुळं माझ्याच गणातला एक कार्यकर्ता माझ्या गणातील गावामधला एक सरपंच होतोय याचा खूप आनंद आहे। विलासचं या निमित्ताने अभिनंदनही करतोय आणि खूप खूप शुभेच्छाही देतोय। Thank you.